जे आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तर नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल. तर मी विनंती करतोय साहिल खरकंडी आणि दर्पण तांगडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे विजयला. काय जबरदस्त बॅटिंग, अभिनंदन विजय, खूप चांगली बॅटिंग तू केलीस. साहिल यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा. या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नैना तांगडे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले मेडल आपण वितरित करायचं आहे विजयांना. काय जबरदस्त बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. आणि तदनंतर साहिल आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, एक आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे विजयांना. जबरदस्त बॅटिंग विजय, थांबायचं आहे. काय जबरदस्त बॅटिंग तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलग दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला या मैदानावरती मिळाला आहे. तू मगाशी देखील उल्लेख केला की या मैदानाचा मला अनुभव आहे, कारण लास्ट स्पर्धा तू या मैदानावरती खेळला होतास. एकंदरीत नाईटला धावा चेस करणं डिफिकल्ट असतं, कारण प्रत्येक धाव फार महत्त्वाची असते आणि अशा कंडिशनमध्ये बॅटिंग करणं पॉसिबल नसतं. एखाद्याला प्रत्येकाला जमत नसतं कशी बॅटिंग करायची, परंतु तू अगदी सोपं करून दाखवलं आहे. कशा प्रकारे अगदी तू मैदानावरती होता, काय म्हणायचं चाललं होतं? नक्कीच नाईट टुर्नामेंटमध्ये फ्लडलाईटमध्ये बॅटिंग करणं आणि ड्यू कंडिशनमध्ये बॅटिंग करणं खूप अवघड आहे. परंतु मी माझ्या प्लेयरांना येणाऱ्या प्रत्येकाला सांगत होतो का तू थांबून राहा, आपण मॅच काढू. मला पण कॉन्फिडन्स होता स्वतःला आणि त्यांना मी कॉन्फिडन्स देत होतो. तर मॅच आपण काढू लास्टपर्यंत आम्हाला कॉन्फिडन्स होता आणि मी चांगला केलं होतं. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती अगदी सिंगलच होती, परंतु फिल्डिंग खराब झाली आणि पुन्हा तुला स्ट्राईक मिळाली. त्या कंडिशनमध्ये ऋतिक मात्र देखील बाद झाला होता. तेव्हा तुझ्या मनामध्ये अगदी काय होतं का 6 चेंडूमध्ये 15 धावा तुम्ही बनवणार का? नक्कीच कॉन्फिडन्स होता, म्हणून मी स्वतःला स्ट्राईक पण घेतली. ते 2 रन होत नव्हते तरी पण मी ट्राय केला आणि 2 रन घेतल्या त्या, आणि त्यानंतर एक 6 मारला आणि मॅच जवळ केली. तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल झाल्यात, परंतु येणाऱ्या मॅचमध्ये कशा प्रकारची तुमची तयारी असेल, संघामध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील का, की खेळाडूंना अजून कोणतं मार्गदर्शन तुम्ही कराल? हो नक्कीच आम्ही थोडासा बदल करू. आमचं सचिन गायकवाड अनुपस्थितीत आहे, त्यांना आम्ही बॅक करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या तुमच्या संघाला शुभेच्छा. हा होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो, अर्थात विजय. सलग दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळालेला आहे आणि काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. त्या ठिकाणी पालघरचा गोड आवाज अर्थातच हेमंत पाटील सर आपल्याला जॉईंट होतील. धन्यवाद. थँक यू सो मच निशांत. अच्छा, नाईटमधला अंतिम सामना आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी यांचं एक भव्य दिव्य असं आयोजन. अंतिम सामना बॉलिंग मार्कवर राहुल. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केलेली आहे गोलंदाजीमध्ये राहुलने. काव्या सानवी एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांदुर्गी विरुद्ध जांतारा जखारबाव या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतो. आकाश स्ट्राईक एंडवर आहे आणि अल्पेश नॉन स्ट्राईक एंडवर आहे. हे दोन सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते जोगेश्वरी जुनांदुर्गी टीम कडून. दुसरा बॉल घेऊन जातोय ओकलिंग बॉल अराउंड लेग. त्रिफला उद्ध्वस्त होते आकाश याचा आणि अशा प्रकारे पहिला ब्रेक तू मिळून देतोय गोलंदाज राहुल आपल्या टीमसाठी. सन्माननीय खासदार माननीय श्री सुरेश म्हात्रे म्हणजे सर्वांचे लाडके बाया मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी यांचे एक भव्य आयोजन
आणि चांगलं नियोजन सुद्धा आपण पाहतोय. विकी शेट म्हात्रे यांचं सुद्धा चांगलं आयोजन आहे. शून्यावर फलंदाज बाद होतोय. सिल्वर डकवर आउट होताना दिसतो आपल्याला आकाश. त्याच्या जागी नवीन फलंदाज येतोय पुष्पम. पुष्पम सुद्धा चांगला बॅटर आहे. मात्र पुष्पमवर आता थोडंसं प्रेशर असेल, कारण सलामीचा फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर क्रमांक 3चा जो फलंदाज आहे त्याच्यावर नक्कीच थोडंसं प्रेशर असेल. चांगला डाव सावरावा लागेल. नवीन डाव पुन्हा एकदा सुरू करावा लागेल पुष्पम याला. ऑफ स्टंपच्या बाहेर ह्या वेळेला पंचांचा वाईटचा इशारा होतोय. जास्तच बाहेर बॉल केला होता यावेळेला राहुल याने. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या सहाय्याने खातं खोललं जाते ते सानवी एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुदांदुर्की या टीमचं. बॉलिंग मार्कवर राहुल. जाणतानाचा खारबाव टीम आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये अतिटटीच्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता जाणता राजा खारबाव या टीमने. पुन्हा राहुल राऊंड विकेट. हो चांगला बॉल यावेळेला मात्र आणखीन थोडासा बाहेर होता असं वाटलं या ठिकाणून की लाईनमध्ये असेल, मात्र थोडासा लाईनच्या बाहेर हा बॉल होता. वाईटचा इशारा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय बॉलर राहुल. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, मात्र त्यानंतर लगातार 2 बॉल वाईट टाकताना दिसतो आपल्याला. कारण लेफ्ट हँडर बॅटर समोर आलेला आहे, त्यामुळे लाईनमध्ये थोडीशी बदल करावा लागेल या ठिकाणी गोलंदाज राहुलला. पुन्हा आपण बघितला, पुन्हा त्याच दिशेने गोलंदाजी. लगातार 3 बॉल वाईट टाकतो. गती वाढवण्याचा प्रयत्न जरूर करतोय राहुल, मात्र लाईन थोडीशी खराब आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर लाईन करताना दिसतोय, गोलंदाजी करताना दिसतोय राहुल हा गोलंदाज. राहुलला काहीसा कानमंत्र दिला जातोय की कुठल्या प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. लाईन थोडीशी आतमध्ये घ्यायला पाहिजे. गती तर चांगली, स्पेस चांगला काढताना दिसतोय आपल्या गोलंदाजीमध्ये राहुल. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर मोठा रनअप आहे राहुलच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ऑन द राईज केला जातो या बॉलला. इनफिल्डच्या वरून नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातो बॉल. 4 रनसाठी चौकार. यावेळेस थोडासा पुढे बॉल टाकला होता आणि इनफिल्डच्या वरून मिड ऑफला क्लिअर केला आणि सरळ लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातो. 4 रनसाठी चौकार. आणि या चौकाराने ऑफ द मार्क होतोय फलंदाज पुष्पम. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 7 वर. पुन्हा एकदा आपण बघितलं, भरपूर बाहेर बॉल केला. हा 4था बॉल वाईड असेल. 4था वाईड या ओव्हरमध्ये करताना दिसतोय गोलंदाज राहुल. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल, टेम्परामेंट ठेवावं लागेल, कॉन्सन्ट्रेशनने गोलंदाजी करावी लागेल राहुल याला. लांब लचक षटक टाकताना दिसतोय राहुल. बघितलं जाईल तर नक्कीच हे षटक जवळजवळ 10 बॉलचं होईल, कारण 4 बॉल आतापर्यंत एक्स्ट्रा टाकलेले आहेत राहुल याने. हवेत बॉल, विकेट जाण्याची शक्यता आहे. स्वतः गोलंदाज यावेळेला कॅच सोडतोय. संधी होती कॉटन बॉलची आणि हा कॅच सोडतो. जीवनदान मिळते पुष्पम याला. एक सिंगल सुद्धा मिळते आणि या सिंगलने पुष्पम जाऊन पोहोचतो 5 वर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स. 5 मध्ये आपण बघितलं आणि या 9 रनमध्ये जर आपण बघितलं तर 4 रन फक्त वाईटच्या रूपेने आलेले आहेत. बाजू बदलून ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर गोलंदाजी केली आहे गोलंदाज राहुलने. लांब लचक षटक टाकताना दिसतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोहम्मद सामी यांनी सर्वात मोठं लांब लचक षटक टाकलेले आहे 17 बॉलचं. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने राईट हँडरसाठी. ब्लॉकरमध्ये बॉल अतिशय चांगला बॉल होता. बॅक फ्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न घातक होऊ शकेल, मात्र रॉंग एंडकडे थ्रो झाला होता. नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो व्हायला पाहिजे होता. कॉल केलेलं या ठिकाणी आपण बघितलं तर अल्पेश याने आणि सिंगलचा लगेचच डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. 2 धावा आणि या 2 धाब्याने टीमचा स्कोर डबल फिगरमध्ये पोहोचतोय 11 वर.
एक गडीच्या मोबदल्यात. अंतिम बॉल शेष. मोठं षटक, लांबलचक षटक टाकताना दिसतोय राहुल. ओव्हर द विकेटने आउटसाइड एज, मोठा किनारा, गलीच्या दिशेने बॉल अडवला जातोय, मात्र एक धाव काढण्यासाठी अडवू शकत नाहीये. सिंगल मिळते आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर काव्या सानवी एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांद्रुकी टीमचा स्कोर झालेला आहे 12वर 1 विकेट. अद्याप 3 ओव्हर शेष. अच्छा नाईट मधली ही अंतिम मॅच आपण बघतो. उद्याच्या दिवसामध्ये डे मध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये संघ खेळताना दिसतील आपल्याला, ज्यामध्ये पहिला सामना स्वयंभू पायगाव विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा, दुसरा सामना टीव्ही स्पोर्ट टिवरी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र, त्यानंतर तिसरा सामना टीम 94 कामन विरुद्ध ससूनवगर असा असेल आणि चौथा सामना उद्याच्या डे क्रिकेटमधला असेल तो पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध श्रीकानाई स्पोर्ट्स पाय बी असा असणार आहे. त्यानंतर आपण संध्याकाळी नाईट क्रिकेटमध्ये पाहणार आहोत. पहिला सामना जय बजरंग कालिवली विरुद्ध टीम 94 कामन, दुसरा सामना गोठेकर बी विरुद्ध नायरा वसई हा सामना दुसरा असेल. तिसरा सामना आझाद स्पोर्ट कोलशेत विरुद्ध आई देवी वडूनवगर आणि चौथा सामना उद्याच्या नाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आर के मोरवा विरुद्ध भाव्य 11 वाकविल असे संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील या खासदार चषक 2025 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येतोय उमेश, हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे. ओ हवेत बॉल, कॅचची शक्यता, बॉल खाली फिल्डर येतो लॉंगनला. ओ पुन्हा एकदा कॅच सुटतोय लॉंगनचा फिल्डर राहुल, ज्याने 2 कॅच आतापर्यंत सोडलेले आहेत. पहिल्या स्वतःच्याच गोलंदाजीवर कॅच सोडला राहुलने. या वेळेला आपण बघितलं तर उमेशच्या गोलंदाजीवर कॅच सोडलेला आहे. उमेश तरे 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम याच्या नावावर आहे, जो त्याने परशुराम टावरे या मैदानामध्ये केला होता. ओव्हर द विकेट. ओ फुल लेनचा बॉल बघितला यावेळेला, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता, वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा धावा जास्त येताना दिसतात या इनिंगमध्ये. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील जाणता राजा खारबाव या टीमला. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 15 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ह्या वेळेला बघितला आपण डाऊन डी लेग, वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा होतोय. जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 2, एकंदरीत 6 वाईटच्या रूपाने धावा आलेल्या आहेत जुनांदुर्के टीमसाठी. नक्कीच हे बोनस रूपाने धावा येताना दिसतात. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर उमेश. ओव्हर द विकेट. ओ ब्लॉकरमध्ये चांगलं यॉर्कर डिलिव्हरी उमेश याची. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये, मात्र कधी कधी लय हरवते. लाईन थोडीशी मिस होते ऑफ स्टंप किंवा लेग स्टंपच्या बाहेर, ती कंट्रोल करावी लागेल. कॉन्सन्ट्रेशनने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज उमेश, एक चांगला गोलंदाज उमेश. स्कोर थांबला जातो फक्त 15वर 1 गडीच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवर थोडीशी रनअपमध्ये मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. डेड बॉलचा इशारा अंपायरचा होतोय. चांगली अंपायरिंग आमच्या सर्व अंपायरच्या माध्यमातून झालेली आहे आणि काय जबरदस्त आयोजन. दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन आपण बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये झालं होतं. ओ पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर, चांगली डिलिव्हरी. थोडंसं वाचलं, नक्कीच थोडंसं डोक्यावर हात ठेवलं आणि उमेशने विचार केला की या बॉलवर क्लिंग बोल्ड कसा आउट झाला नाहीये. चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज उमेश. चांगली गोलंदाजी, 2 वाईट टाकल्यानंतर चांगलं कमबॅक आहे उमेश याचं. पुन्हा उमेश बॉलिंग मार्कवर. ओ चांगला बॉल या वेळेला, थोडासा निमन बाउन्स सुद्धा मिळाला. विकेट किपर चुकला, रनआउटची संधी आहे. काय होईल? यस, रनआउटच्या रूपाने विकेट जाते. फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद होतोय जोगेश्वरी जुनांदुर्की टीमचा.
काही आवश्यकता नव्हती धाव घेण्याची, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होतोय अल्पेश. दुसरा फलंदाज बाद होतोय. 30च्या जागी नवीन फलंदाज येताना दिसतोय भावेश. भावेश हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी भावेशने केली होती. जोगेश्वरी जुनांदूर की टीम सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. दोन्ही टीम मध्ये नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जाईल कारण आपण बघतोय लेफ्ट हँडर पुष्पम सध्या स्ट्राईक एंडवर येताना दिसतोय. विकेट किपरच्या मागे 2 फिल्डर दिसतात आपल्याला व्ही शेप मध्ये. त्यानंतर एक पॉइंटला फिल्डर आहे, एक फिल्डर डीप, एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ आहे. वाईट थोडासा मिड ऑनच्या दिशेने एक फिल्डर, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. ओ फुल लेनचा बॉल या वेळेला मिस होता. डिरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र डिरेक्ट हिट झालेला नाहीये. इष्टांना या ठिकाणी कुठेतरी बॉल लागला असता तर नक्कीच विकेट जाण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला अर्थ दिला जात नाहीये. एक सिंगल मिळते, सिंगलनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 17 वर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागतोय. एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर असल्या कारणाने थोडासा त्रास जाणवतोय जांताराचा खारबाव टीमच्या फिल्डरला. शेवटचा बॉल घेऊन जाईल उमेश. राईट डाऊन होतं विकेटने. रनअपमध्ये पुन्हा एकदा मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. 2 वेळा या ओव्हरमध्ये असं आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर त्या सर्कलमध्ये ज्या 4 फिल्डर आहेत, एक शॉर्ट फाईंड, एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉइंटला फिल्डर, एक कव्हरला फिल्डर आपल्याला दिसतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. बाकी सगळे फिल्डर 5 फिल्डर आपल्याला बाउंड्रीच्या दिशेने दिसतात. शेवटचा बॉल. हो चांगला बॉल, थोडासा कटर सुद्धा होता. लेग कटर बॉल टाकतोय. ओव्हरची होते समाप्ती. शेवटचा बॉल अतिशय चांगला टाकतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमचा 17 रन्स. 8.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते करण रनरेट. हा रनरेट थोडासा वाढवावा लागेल कारण 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 रन्स पहिल्या इनिंगमध्ये यायला पाहिजे. तर एक चांगला टोटल असू शकेल कारण जांताराजा खारबाव टीममध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर जर एक टार्गेट ठेवायचं असेल तर 45 तरी धावा यायला पाहिजे पहिल्या इनिंगमध्ये. टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, डोंट वेस्ट टाईम. तुम्हाला फक्त 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि आत्तापर्यंत बघितलं आपण तर भरपूर वेळ तुम्ही घेतलेला आहे. 3 षटकं 15 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकायची आहेत. लगेचच बॉलिंग मार्कवर क्रमांक 3चा बॉलर येताना दिसतो आपल्याला मयूर तरे. मयूर तरे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे जांताराजा खारबाव टीमचा. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवर दिसेल त्यासाठी आपण जर फिल्डिंग बघितली डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक डीप वाईड मिड विकेट, एक लॉंग ऑनला फिल्डर येताना दिसतो आपल्याला, एक लॉंग ऑफ असेल. त्यानंतर आपण बघितलं तर कव्हरला एक फिल्डर, एक पॉइंटला फिल्डर, एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. मोहित्वरे पहिला बॉल घेऊन जाईल पुष्पमसाठी. हो यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग तर चांगली आहे मात्र एक धाव काढण्यासाठी रोखू शकत नाहीये बॅटरला. सिंगल मिळते, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 18 रन्स, 18 लॉस ऑफ 2 विकेट. लेफ्ट आर्मर आहे मयूर तरे. लेग ब्रेक, लेग स्पिन बॉलिंग अतिशय चांगली टाकतोय मयूर तरे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे जांताराजा खारबाव टीमचा. पहिल्याच बॉलवर सिंगल येते मयूर तरेच्या गोलंदाजीवर. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ यावेळेला चांगला फटका उडवून दिलाय बॉलला बाउंड्रीच्या बाहेर डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 रनसाठी षटकार.
भावेशच्या बॅट हा षटकार. षटकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 24 वर. अशाच प्रकारची फटक्याची आवश्यकता आहे एक चांगलं टोटल बनवण्यासाठी जोगेश्वरी जू नांदुरकी टीमला. पुन्हा मयूर खाली राहिला होता बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह यावेळेला चांगलं फॉल थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. पुष्पम याची तिसरा फलंदाज बाद होतो जोगेश्वरी जू नांदुरकी टीमचा. बॉल तेवढा बाउन्स झाला नव्हता, थोडासा खाली राहिला. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह खेळलं आणि आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, मात्र थोडासा पुढे गेला होता नॉस्ट्राईकचा फलंदाज आणि धावचीच्या रूपाने बाद होतोय पुष्पम. आतापर्यंत 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. एक क्लीन बोल्ड, एकंदरीत 3 बाद धावसंख्या आहे 24. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी कृणाल. मयुतरे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला आहे भावेश. उलटॉस बॉल स्विंग केलाय, मात्र एलिव्हेशन बरोबर नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटच्या दिशेने. सिंगलच मिळते. या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 25 वर 25. कृणाल येतोय स्ट्राईक एंडवर. क्रमांक 5चा हा फलंदाज आहे कृणाल. कृणालला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मयुतरे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. कृणाल साठी लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. फुलरेचा बॉल ड्राईव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र फिल्डर होता चेतन. त्याच्या हातामधून हा कॅच सुटतोय आणि जीवनदान मिळते कृणाल याला. 2 धावा सुद्धा मिळतात. या 2 धावांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 27 वर 27. फुलटॉस बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता, आता कॅच सुटला जातोय चेतनच्या हातामधून. पुन्हा मयूर. पुन्हा फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहे. अडवला जातोय बॉलला. थ्रो केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. चांगली फिल्डिंग या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जोगेश्वरी जू नांदुरकी टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 29 रन्स. अंतिम 1 ओव्हर शेष. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या, मात्र दुसरं षटक उमेशने अतिशय चांगलं टाकलं. 2 वाईट जरूर टाकले, मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मयूरचं हे षटक ज्यामध्ये एक षटकार आला होता, तब्बल 12 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला तर स्कोर झालेला आहे 29 रन्स. अंतिम 1 ओव्हर शेष आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर चेतन. चेतनच्या हातामधून एक कॅच सुटला होता जरूर, मात्र चेतनला यावेळेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत जर बघितलं तर 10च्या आसपास धावगती राखलेली आहे. करंट रन रेट जर आपण बघितलं तर 10च्या आसपास आहे, पूर्ण 10 नाहीये. तरी सुद्धा स्लॉग ओव्हर या ओव्हरमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा यायला पाहिजे एक चांगल्या टोटल पर्यंत जाण्यासाठी. चेतन पहिला बॉल घेऊन जातोय. ड्राईव्ह आहे यावेळेला. कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल वेट कॉल दिला जातो. फक्त 1 वरच समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. सिंगलने टीमचं टोटल 30 वर जातोय. चेतन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर सुद्धा आहे जांताराचा खारबाव टीमचा. उद्याच्या दिवसामध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन, त्यानंतर उलटॉस बॉल स्विंग केलाय. आ बैल मुझे मार, जबरदस्त हिट, सारनसडी षटकार, खराब बॉल.
फटका, एक ताकदवर शॉट फलंदाज कृणालच्या बॅटमध्ये येतोय. जसा फुल टॉस बॉल मिळाला, पुरेपूर समाचार घेतला या बॉलचा आणि बॉलला सरळ पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 36 रन, 36, लॉस ऑफ 3 विकेट. चुकीला माफी नाही, चुकी केली या ठिकाणी चेतनने आणि त्या चुकीला माफी दिलेली नाहीये. जबरदस्त, एक जबरदस्त धमाका कृणालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कृणाल जाऊन पोहोचतो वैयक्तिक 10 वर, टीमचं टोटल 36 वर. 4 बॉल अद्याप शेष आहेत आणि 4 बॉलमध्ये आणखीन जर एखादा दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच फायटिंग टोटल पर्यंत जाईल जून नंतर की टीम. चला, वेळेबद्दल सहकार्य करा. 4 बॉल शेष अंतिम. कृणाल स्ट्राइक एंडवर, जबरदस्त धमाका कृणालच्या बॅटमधून आलेला आहे. ओ ब्लॉकरमध्ये बॉल, व्हाईट यॉर्कर खोदून काढला जातो. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो. रनआउटची संधी मात्र वाईट थ्रो होता आणि त्याचा फायदा मिळाला. सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट केलं. फक्त सिलिम मिडॉनच्या दिशेने बॉल आला होता आणि त्या ठिकाणाहून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रन इन बिटवीन द विकेट. अतिशय चांगली वाखाण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली कृणाल आणि भावेश या 2 बॅटरमध्ये. 2 धाब्याने टीमचा स्कोर 38 वर जातोय. 38, लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉल शेष. पहिलाच विचार केला होता आपल्याला डबल घ्यायचे आणि कृणालकडे स्ट्राईक ठेवायची आहे आणि कृणालांनी स्ट्राईक मेंटेन ठेवलेली आहे. हो, पुन्हा एकदा आपण बघितला चांगला बॉल मात्र खेळून काढला जातो स्क्वेअर लेगला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाईल. 1 शॉटचा इशारा म्हणजे एक सुद्धा धाव नाही मिळणार. एकही धाव नाही या बॉलवर. रनआउट, रनआउट सुद्धा नाहीये. डॉट बॉल, रनआउट नसेल कारण दोन्ही एंडकडून मला वाटते की क्विज सोडायला पाहिजे. सो जिसेचा नियम आहे त्यामुळे रनआउट विकेट दिली जाणार नाहीये. दोन्हीकडून क्विज सोडायला पाहिजे बॅटरने, जो नियम आहे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. बॉल शिल्लक असतील ते 2. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 38 रन्स. एखादा मोठा फटका यायला पाहिजे या 2 बॉलमध्ये एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी. फुलटॉस बॉल, चांगला समाचार. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितलेली आहे की हा बीमर आहे की नाही. चेक केला जाईल बीमर. बघितलं जाईल कमरेपेक्षा उंच बॉल आहे की नाही. हा फुल टॉस गती वाढवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज चेतनने. 2 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत चेतनच्या गोलंदाजीवर. चेक केले जाते. तिसरे पंच आमचे आहेत अशोक राऊत. एका जमान्यामध्ये परफेक्ट ऑलराऊंडर, चांगले ऑफ आणि लेग कटर त्यांना म्हटलं जात होतं. बीमर बॉल. षटकार येतोय. सात धावा येतील. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 45 रन्स, 45. 2 बॉल शेष असतील अद्याप. भावेश आहे स्ट्राइक एंडवर. भावेशच्या बॅटमधून हा दुसरा
षटकार आला होता. ओव्हर द विकेटनी चेतन. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाणिश लॉंग ऑफच्या दिशेने मिस फिल्डिंग. यस, बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. फटका मात्र 1 बाउन्स सर निघून जातो बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 49 रन्स. असं वाटते शेवटच्या 2 बॉलवर जास्त रन्स येताना दिसतात आपल्याला. 49 लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम बॉल शेष. आता आपण म्हणू शकतो की एक चांगलं टोटल झालेलं आहे. सान्वी काव्या एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांदुर्की या टीमचा. शेवटचा बॉल चेतन. फुलटॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कौकानाचा फिल्डर समोर येतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल स्ट्राईक एंडकडे. मात्र 2 धावा पूर्ण आणि या 2 धाव्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जाणता राजा खारबाव टीम समोर. आजच्या संध्याकाळमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. सन्माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे म्हणजेच आपले लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. आणि आजचा नाईटमधला हा अंतिम सामना आपण बघतो. आणि पहिलं बॅटिंग केली जोगेश्वरी जुनांदुर्की टीमने आणि 51 धावा जमवले 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 52 धावांचं टार्गेट ठेवलेले आहे ही मॅच जिंकण्यासाठी. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे समालोचक मित्र निशांत पाटील. धन्यवाद हेमंत पाटील सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एकंदरीत पाहिलं तर हा सामना जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना जोगेश्वरी जुनांदुर्की या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली परंतु गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं खूप चांगलं राहिलं होतं. उमेशच्या षटकामध्ये फक्त 5च धावा. तदनंतर मयूरनं 12 धावा खर्च केल्या परंतु शेवटच्या षटकामध्ये चैतन्य भरपूर साऱ्या धावा या मॅचमध्ये खर्च केल्या आणि एकंदरीत 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि इथे जर पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. मागील मॅचमध्ये देखील 52 धावा बनवल्या होत्या. न्यूयॉर्क विरा पिंपळनेर संघाने तो सामना जिंकला होता. याही मॅचमध्ये जांताराचा खारबाव संघ या 52 धावा बनवू शकतो कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे या 52 धावा देखील बनवू शकतात परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला जोगेश्वरी जुनांदुर्की हा संघ गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. या संघाची गोलंदाजी एक प्रमुख अस्त्र आहे आणि सध्याच्या घडीला पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर आपल्या गोलंदाजीवरती या संघाने सामना जिंकला होता कारण 42 धावा त्या मॅचमध्ये या संघाने डिपेंड केल्या होत्या. सहजरित्या डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे याही मॅचमध्ये जर पाहिलं तर खरं तर त्यांचा प्रयत्न असेल कारण 45 धावा पहिल्या मॅचमध्ये जोगेश्वरी जुनांदुर्कीने डिपेंड केल्या होत्या. त्यामध्ये रणजितची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला. जबरदस्त कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलं. इथे जर पाहिलं तर जांताराचा खारबाव संघ आहे त्यांच्या विरोधात आणि त्या संघाकडे फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे हा सामना देखील रंगेल
आजच्या रजनीतील शेवटचा आणि अंतिम सामना तुम्ही पाहताय. जांताराचा खारबाव एक चांगल्या धाटणीचा संघ, परंतु त्यांच्या विरोधात जोगेश्वरी जू नांदुरकी हा संघ देखील चर्चेचा राहिला आहे. आणि या मैदानावरती जू नांदुरकी संघ जेव्हा खेळतो ना, तेव्हा त्या संघाला देखील चांगल्या पद्धतीने बेनिफिट आतापर्यंत मिळालेला आहे. आणि या मैदानाचा अगदी त्यांना अंदाज आहे. अल्पेशनं देखील भरपूर जास्त क्रिकेट या मैदानावरती खेळला आहे, त्यामुळे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तो दाखल झाला आहे. मैदानावरती आयोजकांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय राहुल आणि मयूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. राहुल आणि मयूर हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 52 धावा बनवायच्या आहेत आणि षटक क्रमांक पहिलं अल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती. आणि इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली करावी लागेल, कारण 52 धावांचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे असंच म्हणावं लागेल. कारण रजनी स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर फलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, परंतु या संघाकडे क्षमता आहे आणि चांगली बॅटिंग करण्यासाठी जांताराचा खारबाव संघ ओळखला जातो. तर सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयार होतं. त्या मॅचमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अल्पेश आणि स्ट्रायकिंग एंडला मयूरला तुम्ही पाहताय. मयूरला इथून चांगली सुरुवात करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये विथ द बॅट तो अपयशी ठरला, परंतु गोलंदाजी त्याची चांगली राहिली. परंतु या मॅचमध्ये मयूरला बॅटिंग चांगली करावी लागेल. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, खोलवर टप्प्याने चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वेगानं, प्रचंड वेगानं हा चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. पहिला चेंडू डॉट आलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार चेंडू होता अल्पेशचा आणि ते जर पाहिलं तर बीट झालेत पहिल्या चेंडूवरती मयूर या मॅचमध्ये. अल्पेश चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. वेगाचा ते अगदी वापर करतायत. चांगल्या टप्प्यावरती देखील गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू. हो, यावेळेस पाहिलं तर लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील आणखीन एक चेंडू डॉट आलाय. सलगचा दुसरा चेंडू डॉट या मॅचमध्ये. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न मयूरने केलाय. मयूर अशा प्रकारचे स्ट्रोक कधी खेळत नाही, परंतु आज त्याने प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अल्पेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बाची एजन टेकन. पहिला धक्का या मॅचमध्ये जांताराचा खारबावला बसलाय. मयूर तरे बॅक टू द पॅव्हिलियन. सलग 2 चेंडू डॉट खेळला आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड लागली आणि इष्टांच्या मागे चांगला झेल कंप्लीट केला. पहिला धक्का जांताराचा खारबावला या मॅचमध्ये बसतोय. मयूर बाद होत आहेत. एक चांगले फलंदाज लवकर बाद झालेत. खरं तर त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती. त्यांना मैदानावरती राहणं फार गरजेचं होतं, परंतु लवकर बाद झालेत. अल्पेशचं कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. एकच धागा, एकच टप्प्यावरती गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी करत असताना एक मोठी विकेट या मॅचमध्ये त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज उमेश मैदानावरती दाखल होत आहेत. राऊंड द विकेट. हो, फुल टॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु काय घडले या चेंडूवरती आणि फलंदाज बाद. झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. सलगचा दुसरा धक्का जांताराचा खारबावला या मॅचमध्ये बसलाय.
खराब कॉलिंग पाहायला मिळाली. जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेतन देखील धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालेत. मागील 2 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. आतापर्यंत 3 विकेट गमावलेत. जांताराचा खारबाव या संघाने या मॅचमध्ये 52 धावांचं टार्गेट, परंतु पहिल्या षटकामध्ये अल्पेश काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे दबाव फलंदाजांवरती जाणवतोय आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. नवीन फलंदाज मोनिश मैदानावरती दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती अजून मात्र या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अल्पेश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका फलंदाज राहुलच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. ट्रेंडिंगला भले भले झालेत गार विषया. राहुलच्या बॅटमधून आणि त्याची खरं तर गरज होती आणि तोच फटका राहुलच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळते. खरं तर इनफिल्डच्या वरून हा फटका खेळायचा होता. टायमिंग जुळलं नव्हतं आणि मिस टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळाली राहुलला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. राहुलला अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये, परंतु एका बाजूला मोनिशला देखील त्याला चांगल्या पद्धतीने साथ द्यावी लागेल. चांगली भागीदारी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. जांताराचा खारबाव संघाकडे फलंदाजी चांगली आहे, परंतु ती फलंदाजीची दमखम मैदानावरती दाखवावी लागेल. आघाडीचे महत्त्वाचे 3 फलंदाज लवकर बाद झाले आणि मधल्या फळीमध्ये इथे चांगलीच बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना, परंतु अल्पेचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. जरूर एक षटकार आला, परंतु तदनंतर जर पाहिलं ना तर पूर्णपणे कंट्रोल त्यांनी या मॅचमध्ये दाखवला आहे. 7 धावा अगदी पाहिलं तर आणि तदनंतर सिंगल. 8 धावा पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती कृणाल आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं ना तर राहुलला तुम्ही पाहताय. राहुलला एकतर्फी हा सामना, अगदी या सामन्यामध्ये एकतर्फी खेळ त्याला करावा लागेल. त्याच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके तो खेळत असतो आणि मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला देखील जातो. त्याची अगदी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकून त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये देखील तशाच प्रकारे फटके त्याला खेळावे लागतील या मॅचमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 कृणाल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. राहुलसाठी यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल होता, परंतु इथे कॉलिंग खराब आणि मोनिश धावबाच्या स्वरूपात इथे बाद होत आहेत. ट्रेंडिंगला कृणाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका. चांगला एफर्ट्स, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी आणखीन एक षटकार या मॅचमध्ये येतोय.
देखील षटकार ठोकलाय. येणाऱ्या चेंडूवरती देखील अशाच प्रकारे फटके सजवावे लागतील फलंदाजांना. कृणाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पाहिलं ते इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला डीपमध्ये फिल्डर पोहोचलेत, सिंगल मिळाली आहे, सेकंडचा कॉल इथे केलाय, परंतु राहुलनं माघारी परत पाठवलंय फलंदाज रवीशला. फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. इथून भागीदारी करावी लागेल. रवीशच्या बॅटमधून देखील षटकार आला या मॅचमध्ये, एका बाजूवर राहुलच्या बॅटमधून देखील षटकार आला, म्हणजे संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर क्षमस्व गुणलेखकाच्या माध्यमातून चुकी होते आणि ते 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा कृणाल, बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय राहुलला. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत लॉंगॉनला फिल्डर आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग आणि 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा तुम्ही पाहताय आणि परंतु इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. सुरुवातीला लवकर विकेट गेल्या, परंतु चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते. रवीश आणि राहुल या 2 फलंदाजांमध्ये, दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि आतापर्यंत चांगला खेळ दाखवत आहेत मैदानावरती जाणता राजा खारभावसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज, बॉलिंग ट्रॅकवरती कृणाल, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून खेळले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगलच मिळते. फिल्डिंग चांगली होती, परंतु चेंडूची फेकी इथे खराब राहिली आणि 2 धावा या चेंडूवरती फलंदाज रवीशला मिळतील. रवीशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 52 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये अल्पेशची चांगली गोलंदाजी, परंतु कृणालच्या या षटकामध्ये धावा येत आहेत, सिंगल डबल्स घेतल्या जातात आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा मोठा फटका खेळण्याचा देखील प्रयत्न फलंदाजांनी केला आहे. हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट हेच सांगतं, जेव्हा चांगली गोलंदाजी करताय तेव्हा सन्मान करा आणि एखादा चेंडू खराब असेल ना तेव्हा मोठा फटका खेळण्याची क्षमता देखील ठेवा. आणि अगदी तसंच काही कार्य मैदानावरती राहुल आणि रवीश या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, कृणाल. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या अगदी जर पाहिलं तर थोडासा बाहेर होता, हलकासा बाहेर होता, फुलटॉस चेंडू, परंतु इथे सेकंडचा कॉल आहे, परंतु माघारी परतले तिथे पुन्हा एकदा फलंदाज रवीश आणि इथे जर पाहिलं ना तर सिंगल मिळते. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू मिस केला होता फलंदाजानं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये इथे जर पाहिलं ना तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाणताराचा खारभाव संघाने धावफलकावरती धावा आतापर्यंत जोडल्या आहेत त्या 20 धावा. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. हा षटक फार निर्णायक आहे, कारण या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या ना तर नक्कीच या मॅचमध्ये देखील जाणताराचा खारभाव संघ कमबॅक करू शकतो. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती रणजित आलाय, मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती तोच रणजित बॉलिंग ट्रॅकवरती. परंतु येणारी 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही रवीशला पाहताय, मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. या षटकामध्ये त्याला खेळावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, इथे धावाची संधी सिंगल कंप्लीट झालेली आहे लेग बायच्या स्वरूपात आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत.
तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला रणजितच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रवीशने केला परंतु अपयशी ठरले. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आता राहुलला पाहताय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रणजित शिकारी. हो गतीमध्ये परिवर्तन स्लोवर वन. काय गोलंदाजी करतात लॅक ऑफ स्पेस. वाह अफलातून चेंडू पाहायला मिळाला. रणजित यासाठी जाणले जात आहेत. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. वेगळा प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा ते टाकत असतात. या षटकामध्ये देखील तसंच काही करतात. पहिला चेंडू वेगाने टाकला परंतु इथे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चेंडू थोडासा मागे देखील ठेवला होता. इथे चेंडू आलाय डॉट. पुन्हा एकदा रणजित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस आडव्या बाटनं मोठा फटका. चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. होता आणि तदनंतर इथे जर पाहिलं तर षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील. राहुलच्या बॅटमधून या मॅच मधील दुसरा षटकार आलाय परंतु रवीशला देखील इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याने देखील पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकला होता या मॅच मध्ये परंतु तदनंतर त्याने संघर्ष केला. रणजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे तिथे. मॅचची मोठी विकेट. राहुल इथे बाद झाले. ज्या राहुलच्या बॅटमधून धावा येत होत्या ना तोच राहुल या मॅच मध्ये बाद झालाय. फलंदाज बाद. भले भले झालेत गार विषया कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू भरपूर हवेत होता परंतु इथे जर पाहिलं तर एलिव्हेशन भरपूर जास्त मिळालं होतं. डिस्टन्स कमी होतं आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय जांताराचा खारबाव या टीमला. राहुलच्या बॅटमधून चांगले फटके येत होते कारण एका बाजूला विकेटची पडझड आणि राहुल एका बाजूला उभे राहून चांगली बॅटिंग करत होते परंतु ते देखील माघारी परततात या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश दाखल होतोय. गणेशने मागील मॅचमध्ये काय जबरदस्त फटका ठोकला होता आणि तिथून जांताराचा खारबाव संघ जिंकला होता. अगदी तशाच प्रकारे त्याला मोठे फटके याही मॅचमध्ये खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती रणजित. हो यावेळेस पाहिलं तर भरपूर शरीरापासून दूर आहे. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तब्बल 52 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हो यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं रणजितनं. विकेट मिळवली आणि तदनंतर जर पाहिलं तर मोठे फटके खेळू देत नाही या फलंदाजांना. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय. सात चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल नाही आहे यावेळेस. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलेली आहे फलंदाज रवीशनं आणि इथून जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 22 धावा त्याला बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आणि तदनंतर जर पाहिलं तर या मॅचमध्ये फ्रंटफूटला आलाय असंच म्हणावं लागेल. जोगेश्वरी जून नांदुरकी हा संघ. खारबाव संघाची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खराब राहिली होती. चेतनच्या विरोधात भरपूर जास्त धावा खर्च झाल्या आणि तिथून जर पाहिलं तर चांगलं टोटल सेट झालं. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
आणि 52 धावांचं टार्गेट. आणि या मॅचमध्ये 52 धावा बनवत असताना आतापर्यंत फलकावरती 30 धावा तुम्ही पाहताय. म्हणजेच येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी जांताराचा खारबाव संघाला. इथून जर पाहिलं तर रवीशला सातत्यानं मोठे फटके खेळावेच लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश आलाय, एक वेगवान गोलंदाज. झू नांदुरकी संघाची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहिलाय. मागील मॅचमध्ये 45 धावा या संघाने डिपेंड केल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत या संघाची कामगिरी अव्वल दर्जाची पाहायला मिळते. कारण जांताराजा खारबाव आणि झू नांदुरकी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळत असतात. दोन्ही संघाने एकमेकांचा पराभव आतापर्यंत केलेला आहे, परंतु या स्पर्धेमध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप करा, बी फास्ट, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. सात चेंडूमध्ये 22 धावा इथे बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश राणा तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रवीशला पाहताय. चला बी फास्ट, सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती भावेश. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पहिलाच बॉल डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती रवीशला शांत ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगात गोलंदाजी केली जाते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तुम्ही भावेशला देखील पाहता या मॅचमध्ये. रवीशच्या बॅटमधून षटकार आला आणि तदनंतर तो शांतच राहिला या मॅचमध्ये. यावेळेस पाहिला तर चांगला स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल आहे. सेकंड देखील सक्सेसफुल इथे केली जाईल. 2 धावा पूर्ण. म्हणजेच काय येणारे 4 चेंडूमध्ये आता 20 धावा बनवायच्या आहेत. 3 मोठे फटके या मॅचमध्ये खेळावेच लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये. फलंदाज रवीशला 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामना अगदी जर पाहिला तर खारबाव संघापासून थोडासा दूर चालला, कारण सुरुवातीला धावा झाल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये मयूर बाद झाले, उमेश देखील बाद झाले आणि तिथून दबाव निर्माण झाला होता खरं तर फलंदाजांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चांगला स्ट्रोक. बॉल येतोय सीमारेषेजवळ. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय रवीशच्या बॅटमधून या मॅचमध्ये. ट्रेंडिंगला भले भले तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटनं लॉंग ऑफला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला रवीशच्या बॅटमधून. अशाच प्रकारचे फटके सुरुवातीपासून यायला हवं होतं जांताराजा खारबाव संघासाठी, परंतु तिथे विकेटची पडझड आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली जोगेश्वरी झू नांदुरकी या संघाच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी राहिली. या 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फिल्डिंग चांगली आहे आणि ते एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी जोगेश्वरी झू नांदुरकी या संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अल्पेशने इम्प्रेस केलं, तदनंतर कृणालच्या षटकामध्ये 12 धावा, परंतु रणजितनं देखील 10 धावा खर्च केल्या, परंतु टार्गेट भरपूर मोठं होतं. 52 धावांचं टार्गेट आणि या षटकामध्ये भरपूर कमी धावा देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, फक्त सिंगलच मिळते. पूर्णपणे या सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे जोगेश्वरी झू नांदुरकी या संघानं. लाजवाब खेळ आजच्या रजनीमध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर
न्यू एकविरा पिंपळनेर संघाने देखील चांगली कामगिरी, परंतु याही सत्रामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाची कामगिरी देखील पाहताय. यावेळेस पाहिलं तर चेंडू अगदी डॉट आलाय आणि ते सामना जिंकलाय जोगेश्वरी जुनांदुर्गी या संघाने. अभिनंदन अभिनंदन जोगेश्वरी जुनांदुर्गी. हार्ड लक, टप लक. जांताराजा, खारबाव हार्ड लक. मयूर तरे, उमेश तरे आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या मॅचमध्ये आपल्या माध्यमातून थोड्याशा चुका झाल्या आणि तिथून आपल्याला या स्पर्धेपासून मात्र अगदी जर पाहिलं तर रजा घ्यावी लागली, कारण या मॅचमध्ये जांताराजा खारबाव संघ पराभूत होतोय. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय मिस्टर भावेश, कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि तोच ठरलाय या मॅचमध्ये विजयाचा शिल्पकार. भावेश, या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. आजच्या दिवसातील, आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आणि त्याच सामन्यावरती नाव कोरलंय. अर्थातच ज्या संघानं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली, पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि तोच संघ ठरला या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर चांगली कामगिरी करणारा संघ ठरला आणि या मॅचचा हिरो ठरलाय भावेश. भावेश यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तर या ठिकाणी भावेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या ठिकाणी कल्पेशजी वैती आहेत आणि नितेशजी तांगडी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी नैनाथ तांगडी ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं मेडल आपण भावेशला परिधान करायचं आहे. आणि त्यानंतर कल्पेशजी वैती यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील वितरित करायची आहे भावेशला. काय जबरदस्त खेळ, अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली. भावेश, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा तू हिरो राहिलास. भरपूर महत्त्वाचा सामना होता. जांताराजा खारबावसारखा एक बलाढ्य संघ होता आणि त्या संघाच्या विरोधात तुमची कामगिरी आतापर्यंत या हंगामामध्ये चांगली राहिली आहे. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, एकंदरीत अष्टपैलू खेळ तुझा पाहायला मिळाला. काय म्हणशील या मॅचविषयी? महत्त्वाचा सामना होता. डे नाईटमध्ये तू खेळतोस, नाईट फॉर्मॅटमध्ये खेळतोस, एकंदरीत काय म्हणशील? सामना तर नक्की महत्त्वाचा होता आणि जिंकणं पण महत्त्वाचं होतं आम्हाला, कारण भरपूर मॅचेस आम्ही हारलो आहे. त्याच्यामुळं पूर्ण गाव बघतं आमचं, त्याच्यामुळं जिंकणं जरुरी होतं. आज तुमचा संघ जिंकलाय आणि खरं तर एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा संघ जिंकतो ना, तेव्हा आपल्या क्रीडा रसिकांना, आपल्या पाठीराखांना देखील आनंद होत असतो. आज नक्कीच जुनांदुर्गीकरांना तो आनंद मिळाला आहे, परंतु येणाऱ्या नक्की, कारण बक्षीसपात्र आम्हाला ठरायचं आहे. तर नक्कीच काय बदल पाहायला मिळतील तुमच्या संघामध्ये? नाही, नक्की सेम संघ. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता भावेश आणि त्याला भरपूर सारा आनंद झालेला आहे, कारण भरपूर दिवसापासून जुनांदुर्गी संघ पराभूत होत होता, परंतु या स्पर्धेमध्ये सलग 2 सामने जिंकले आहे आणि पुढच्या फेरीसाठी तो संघ दाखल झालेला आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या समालोचन कक्षामध्ये आणि तिथून आपण जाहीर करूया की आजच्या रजनीचा हा खेळ संपलेला आहे. धन्यवाद.